सदस्यांचा आग्रह देखील आहे की त्या समन्वय समितीची बैठक नागपूरमध्येच या तिन्ही नेत्यांसमवेत देखील होण्याची शक्यता आहे आणि तशी बैठक झाली तर तुम्हाला अनेक ब्रेकिंग मिळतील. शिवसेनेकडे 125 माजी नगरसेवक आहेत. जागा वाटप कसं होणार? कारण नाही, काही गोष्टी ह्या जागा वाटपाच्या किंवा रणनीतीच्या ह्या सिक्रेट असतात. योग्य वेळी त्याच्याबद्दलची भूमिका माननीय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मांडतील. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची भूमिका ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि हे सगळे अधिकार माननीय शिंदेसाहेबांना आम्ही दिलेले असल्यामुळं जो निर्णय शिंदेसाहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांनी एक आरोप केलेला आहे की उपमुख्यमंत्री पद जे दिलेलं आहे त्याला कुठलाही घटनात्मक अधिकार नाहीये. या उलट विरोधी पक्ष नेत्या पदाला घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे फक्त तुमच्या समाजासाठी हे पद देण्यात आलेलं आहे. विरोधी पक्ष नेते पदाकडे अधिकार असल्यामुळे त्याची अडवणूक केली जाते. मला असं वाटतं की जाधव साहेबांनी देखील अनेक उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. त्यावेळी कधी भास्कर जाधव साहेब असं बोलले नाहीत. अनेक उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव साहेबांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आजच विरोधी पक्षनेता पद मिळालं नसल्यामुळं भास्कर जाधव साहेबांची ही भूमिका असू शकते. परंतु जसं मगाशी मी सांगितलं की याचे सगळे अधिकार विधान परिषदेमध्ये सभापती नाहीत आणि विधानसभेमध्ये अध्यक्षा नाहीत. मला तर विधानसभेचा एक सदस्य म्हणून, मंत्री म्हणून आणि या कबुतराच्या संदर्भात मीच उत्तर दिलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की हा वाद कोणीही करू नये. कबुतरांच्या बाबतीतली भूमिका देखील स्पष्ट करत असताना कबुतरांची उद्यानं देखील असली पाहिजेत, त्यांची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे हे उत्तर त्यावेळी देखील दिलेलं होतं आणि ज्या ठिकाणी कबुतराचा त्रास होत असेल तिथं देखील योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका असली पाहिजे. हे सभागृहात उत्तर दिलेलं असताना याच्यावरनं वाद करणं आणि कम्युनिटीमध्ये भिंत निर्माण करणं हे योग्य आहे असं वाटतं. पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ अजित पवारांचं नाव आहे म्हणून कारवाईला दिरंगाई होते. 1 महिना लोटला तरी सुद्धा अजून ठोस कुठलीही कारवाई झालेली नाही. शीतल तेजवारीला अटक झाली आहे परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार यांच्यावर अजून थेट कुठलीही कारवाई झालेली नाही. या बाबतीमध्ये पूर्ण चौकशी झाल्यानंतर काही आपण निकषावर नेऊ शकतो. त्याच्यामध्ये जी काही चौकशी अंती ज्या काही गोष्टी कळल्यात त्याच्यामुळे काही लोकांना अटक झाली असेल. परंतु काही गोष्टी जर चौकशीमध्ये कळलेल्या नसतील किंवा चौकशी अजून करायची असेल तर त्याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे निर्णय होऊ शकतात चौकशी झाल्यानंतर योग्य ते निर्णय होतील. परंतु आरोप हाच होतोय की या प्रकरणामध्ये पार्थ अजित पवार हे